या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करत असताना या नियोजनाचा अभाव राहू नये कशा त्या अर्थसंकल्पामध्ये म्हणून त्यांनी पूर्वतयारी केली होती। त्याचा थेट परिणाम राज्याची आर्थिक वृद्धी, पायाभूत सुविधा विकास आणि रोजगार निर्मिती यामध्ये दिसून येतोय। सभापती महोदय, हे जे करार केले गेलेत यामध्ये कृषी क्षेत्राच्या संदर्भात आपण याच्याकरता बोललं पाहिजे, कारण आपण सर्व शेवटी कृषक समाजाची लोक आहोत। महाराष्ट्राला आता हिंदू मुस्लिम हा भेदभाव नकोय किंवा विखारी हिंदुत्वाचा प्रचार करून इतर समाजाला टार्गेट करणं हे पण महाराष्ट्राला परवडणारं नाही। त्यामुळे आपल्याला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखे लोकनेते या महाराष्ट्राला देशाला भेटले, जे राज्याचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनी एक समाज स्थापन केला होता सभापती महोदय। त्या समाजाचं नाव आहे भारत कृषक समाज। शेतकरी हाच आपला समाज, हाच आपला धर्म आणि या धर्मापलीकडे कुठलाच धर्म मोठा असू शकत नाही। आता हिंदू मुस्लिम बौद्ध पारसी ख्रिश्चन हे सगळे जगवणारा एकमेव समाज असेल तर तो कृषक समाज आहे। म्हणून कृषकाच्या माध्यमातून आपण माननीय मंत्री महोदय बोललं पाहिजे, कारण आपण नाईक साहेबांच्या परिवारातून येता। हरित क्रांती स्वतः वसंतराव नाईक साहेबांनी घडून आणली होती।